महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दिनांक 14 जून 2026 रोजी 59व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुक्या मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्यांचे वाटप करण्यात आले, तसेच केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेश लुटे, शिर्डी विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रशांत बागचौरे तसेच कोपरगाव शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले। याच दिवशी विक्रम सतीश काकडे यांचा देखील वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला। दरम्यान राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ॲडव्होकेट स्वाती उगले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांनी त्यांची मनसे महिला आघाडीच्या कोपरगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, उपतालुका अध्यक्ष संजय जाधव, उपतालुका अध्यक्ष अनिकेत दवंगे, उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, उपशहर अध्यक्ष बंटी सपकाळ, वाहतूक तालुका अध्यक्ष जावेद भाई शेख, वाहतूक उपतालुका अध्यक्ष अल्ताफ शेख, अलीम शाह, वाहतूक शहर अध्यक्ष सचिन, वाहतूक उपशहर अध्यक्ष श्याम यादव, विद्यार्थी तालुका अध्यक्ष साईसु, विद्यार्थी उपतालुका अध्यक्ष सागर महापुरे, विद्यार्थी शहर अध्यक्ष सतीश शिंदे, विद्यार्थी उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर, विद्यार्थी उपशहर अध्यक्ष अनिकेत खैरे, विद्यार्थी उपशहर अध्यक्ष प्रतीक त्रिभुवन, कामगार सेना तालुका अध्यक्ष राजू जाधव, कामगार सेना शहर अध्यक्ष विनोद पाटोळे, कामगार सेना उपशहर अध्यक्ष अमजद शेख, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक उपक्रम, नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आज 14 जून सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहराच्या वतीने या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आज शहरामध्ये आयोजित केलेले आहेत। त्यापैकी दरवर्षी जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गणवेश वाटप आणि त्यांना प्रोत्साहित अशा वस्तू या ठिकाणी दिल्या जातात। तर सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि सन्माननीय राजसाहेबांनी यावेळेस आव्हान दिलं, यावेळेस हे केलं आम्हाला की तुम्ही एवढे लाखो रुपये बोर्डबाजी फ्लेक्ससाठी खर्च करता, तर हा खर्च टाळून याचा उपयोग उपयोग झाला पाहिजे। त्यानिमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम, गौशाळेला चारा वाटप, तसंच काही ठिकाणी म्हणजे वाड्या वस्त्यांवर प्राण्यांसाठी जे पानवटे वगैरे तयार करायचे आहेत त्याचं कामही सतीश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि राजसाहेबांनी एक नवीन असं आम्हाला प्रथा पाडून दिलेली आहे की प्राण्यांसाठी आणि तुम्ही वृक्षारोपण पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे। त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज आमचं योगायोग असा की आमचे जे सतीश अण्णा काकडे त्यांचा मुलगा मुकुंद याचासुद्धा वाढदिवस आहे, तो सुद्धा आम्ही आज या ठिकाणी केक कापून साजरा केला। तसंच विविध प्रकारे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना 10 झाडांचं एक टार्गेट दिलं। त्यांनी विविध ठिकाणी 10 झाडं वृक्षारोपण करावे, म्हणजे त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण होईल। आणि ज्या आमच्या आज महिला आघाडीचे जे शहराध्यक्ष आहेत स्वाती उगले यांना आज आपण पद देऊन त्यांना पदाचं लेटर दिलं या ठिकाणी शहराध्यक्षाचं आणि त्यांची निवड केलेली आहे। त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। यांच्या 58 वर्ष झालेले आहे। त्या निमित्तानं आम्ही दरवर्षी राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतो। त्याच्यानंतर आम्ही गाईला चारा टाकतो, गोमातेला। त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही फळं वाटप करतो। त्याच्यानंतर आमच्या अलीमबाईंनी एक झाड लावलेलं आहे पोलीस स्टेशनपाशी। ते छोटं झाड आता खूप मोठं आलं आणि त्याच्या मोठी सावली पडलेली आहे आणि त्या सावलीखाली सर्व म्हातारे कोतारे येऊन बसतात। त्याच्यात आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला राजसाहेब त्या झाडामध्येच दिसतो। तरी पण आम्ही आता या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन 5000 वाटप करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आणि आमच्या ताई शहराध्यक्षपदी आमच्या राजेश लुटेंनी सांगितलं आहे, शहराध्यक्षपदी त्यांची पण निवड झालेली आहे. तसे राजेश साहेब सांगतीलच, आमचे जिल्हाध्यक्ष आलेले आहे, ते सांगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.